ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळची शान लेफ्टनंट प्रियांका खोत यांचा भव्य नागरी सत्कार। लेक, सून, पत्नी, बहीण, आई अशा भूमिका सांभाळत शहीद जवान निलेश खोत यांचे अपुरे स्वप्न साकार करीत प्रियांका खोत यांनी लेफ्टनंट पदापर्यंत उत्तुंग भरारी घेतली। तिचे हे यश संपूर्ण गावाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श दिशा देणारे ठरले असल्याचं मत खासदार धैर्यशील माने यांनी तारदाळ येथील भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। यावेळी आमदार विनय कोरे म्हणाले, तारदाळच्या इतिहासात लेफ्टनंट प्रियांका खोत यांनी मानाचा तुरा रोवला असून त्यांच्या या कार्याला सलाम करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। आमदार आवाडे म्हणाले, प्रियांका खोत हिचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत ठरेल। तारदाळ येथील कन्या व भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून निवड झालेल्या प्रियांका खोत हिचा सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडला। या सोहळ्यास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तारदाळ गावातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था तसेच सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। लेफ्टनंट प्रियांका खोत यांच्या कार्याची आणि देशसेवेसाठी त्यांनी केलेल्या परिश्रमाची माहिती सूत्रसंचालकांनी उपस्थितांना दिली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात प्रियांका खोत हिच्या यशाबद्दल अभिनंदन करताना म्हटलं की गावातील मुलींनीही सैन्यात जाऊन आपला ठसा उमटवावा, यासाठी प्रियांका खोत ही प्रेरणादायी ठरली आहे। त्यांनी प्रियांका हिला शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मानित करण्यात आलं। प्रियांका खोत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की माझ्या यशामध्ये कुटुंब आणि गावकऱ्यांचा मोठा वाटा आहे। मी पुढेही गावचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेन। विशेषतः महिलांनी संकटात खचून न जाता दुर्गाहून जीवनाला सामोरे जात आपल्या ध्येयापर्यंत वाटचाल करा। यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर, रवींद्र माने, नीता माने आदींनी आपले मनोगत व्यक्त करत प्रियांका खोत यांचं कौतुक केलं। या भव्य कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विशाल देसाई, रुपाली जुगळे यांनी केलं। या नागरी सत्कार सोहळ्यामुळे तारदाळ गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं असून प्रियांका खोत हिच्या यशाचा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला। सत्कार प्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी बसकुंठा कडेमणी, तारदाळ। नंतर सुद्धा त्यानंतर जे जिद्दीने त्यांनी काम केलं, ते जिद्दीने केलेलं काम सगळ्या लोकांसाठी खूप प्रेरणादायक। असं होत नाही, माणसं लगेच आपल्या त्या दुःखातनं सावरत नाहीत, मग तिथंच पुढून आपलं आयुष्य जगतायत आणि आयुष्य संपून टाकतात अशा अवस्थेत। अशा वेळेला नवी उमेद आणि नवी प्रेरणा घेऊन स्वर्गात सुद्धा त्यांना खूप समाधान वाटेल एवढं चांगलं काम आणि एवढा सन्मान तुम्ही आज मिळवत आहे, त्याबद्दल आम्ही सगळेजण तुमचं त्यावर प्रेम करणाऱ्या, सगळ्या स्त्री शक्तीचा आदर करणाऱ्या, असामान्यातून सामान्य गोष्ट साध्य करण्याची शक्ती आदिशक्तीनं स्त्रियांना दिलेली आहे। या स्त्री शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या समोर हा अभिमानाचा क्षण त्या ठिकाणी साकारला जातोय आणि खरोखर हा आदर्श आज या सत्कर्मांचा सत्कार करण्यापुरता मर्यादित न ठेवता खरं तर हा आदर्श आपण जर सगळेजण जगू शकलो, हा आदर्श मनामध्ये स्वीकारू शकलो, तर आज संपूर्ण जगामध्ये एक महासत्ता बनण्याचं स्वप्न घेऊन जे आपण एक वाटचाल सुरू केलेली आहे, त्या वाटचालीचा एक मोठा हिस्सा आपल्याला बनता येईल आणि यासाठी प्रियांकासारखे हे आदर्श आपल्याला निर्माण केले पाहिजे। तिच्या ह्या आदर्शांचं कौतुक केलं पाहिजे। तिच्या ह्या निर्णयांच्या पाठीमागं तिनं दाखवलेल्या एका दृढ शक्तीचा आपण आदर केला पाहिजे आणि म्हणून ह्या कार्यक्रमाला प्रसाद एक वेगळं महत्व माझ्या दृष्टीने आहे असं मी या ठिकाणी मानतो। पण मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, आपण झाशीच्या राणीला पाहू शकलो नाही, आपण तारा राणीला पाहू शकलो नाही, आपण जिजाऊ मासाहेबांना पाहू शकलो नाही, पण पुढच्या पिढीला प्रियांकाला पाहता येईल आणि तिचं शौर्याची गाथा ही माती सांगत नाही। अनेक वेळा ऑपरेशन सिंदूरचा ओळख या ठिकाणी आपण केली जाते, त्याग, तिचा असणारा संघर्ष आपण नुसतं भाषणामध्ये बोलू शकतो, पण तिच्यावर तो प्रसंग झालाय
तो कुणाच्याही नशिबी येऊ नये। एखादा जवान घरात आपल्या गावातला झालं, सगळं गाव एकत्र येतं, आपण त्याचा या ठिकाणी शौर्याची गाथा गातो, पण तो माणूस निघून गेलेला, त्या कुटुंबावर आलेली अडचण आपण समजून घेऊ शकत नाही। लहान बाळावर तो पित्याचं छत्र हरपलं होतं, पण त्याही परिस्थितीमध्ये प्रियंका ताईंनी दाखवलेला पुरुषार्थ खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे। मनामध्ये फार मोठं कौतुक या ठिकाणी आमच्यासारखेला वाटतं। तुमच्याकडे बघत असताना, तुमचा सत्कार करत असताना आमचा स्वार्थ एवढाच आहे की तुमच्याकडे जो सत्कार होतो तो सत्कार बघून आमच्या या परिसरातल्या मुलींना सुद्धा एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। त्या प्रेरणेतनं मुलींनी चांगल्या पद्धतीचा हुद्दा त्या ठिकाणी, मग सिव्हिल सर्व्हिस मध्ये असू दे, IAS IPS असू दे, आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये त्या ठिकाणी असू दे, आता मुलींना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते। हे आपल्या कार्यात आपण त्या ठिकाणी करून दाखवलं। आणि दादा गावकऱ्यांसाठी सुद्धा असं होते की जेव्हा यश येते तेव्हा कुठं ते हरवतात, कुठं ते जातात हा अधिकारी बनते। मात्र मी नक्की प्रयत्न करणार, माझ्या फक्त रिटायरमेंट पर्यंतच नव्हे, पूर्ण माझ्या आयुष्यभरापर्यंत जेवढं मला या गावाचं कल्याण करता येईल तेवढं मी करेन। आणि ते मुली आता हात उचलल्यात ना, मला माहित नाही ते सगळ्या लेफ्टनंट बनतील का नाही, मात्र ते नक्कीच एक समाजासाठी आदर्श बनतील आणि त्यांना ज्या फील्डमध्ये त्यांना यश प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी जे लागणारं मार्गदर्शन आहे ते मी नक्की करणार आणि नक्की त्यांच्या पुढे एक मोटिवेशन नक्की असणार माझं म्हणूनच। पण त्याबरोबरच त्यांना एक मार्गदर्शन, त्यांना ज्या गोष्टीची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मार्गदर्शन। जेव्हा मला ऑफिसर व्हायचं होतं तेव्हा मला माहितीच नव्हतं की करायचं काय असते, त्यांना ऍटलिस्ट मी ते पुरवणार की तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे, आणि ती सगळ्यात महत्वाचं आहे। जेव्हा आपल्याला रस्ता दिसतो त्यावेळेला चालणं खूप सोपं असतं आणि तो रस्ता दाखवायचं काम मी नक्कीच करेन।